विषय आहे जेणेकरून त्याच्यामध्ये वाणी साहेब असं मी त्यांना आधी बोलवून घेतलं, त्यांना विचारलं की तुम्ही नेमकं काय काय केलं. कारण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी मुंबईमध्ये होती, पण इतका आरडाओरडा तिथे ऐकायला येत होता. आणि जसं आता विवेक म्हणतोय, विवेक फोन करत होता तिकडून, आम्हाला नितीन काकडे फोन करत होता तिथून, सचिन ठाणेकर फोन करत होता. आणि त्यावेळी मला असं दिसून आलं की खूप वातावरण तापलेलं होतं. पण दिवस सुट्टीचा होता, बरोबर ना तरी रविवार होता ना, रविवार होता, लक्ष्मीपूजन होतं. आणि मला सांगितलं की तो आला, पण ते व्यवस्थित मांडणी करत नव्हते की नेमकं काय घडलं कसं घडलं ते कोणाला सांगता येत नव्हतं, प्रॉपर कोणालाच सांगता येत नव्हतं. त्याला बोलवलंय आणि तिथे कोणीतरी पार्टी केली हे एवढंच फक्त मला ऐकायला येत होतं. मी म्हटलं हे प्रत्यक्षात आपण गेल्याशिवाय आपल्याला खरं गोष्ट कळणार नाही. मी म्हटलं आईला भेटून त्यानंतर संध्याकाळी मी निघाली, पण इतकं कल्याणला ट्रॅफिक होतं की मला यायला रात्री 12:30 पावणे 1 झाली. दुसऱ्या दिवशी मी पिंपळवंडीला गेली. पिंपळवंडीला गेल्यानंतर तिथे मी माहिती घेतली. त्या माहितीमध्ये पण त्या लोकांचा रोज जो आहे तो कोण, तो तुमचा गुळवे, त्या गुळव्याबद्दल खूप लोकांमध्ये रोष होता. त्यांचं म्हणणं होतं की त्याने याला त्या दिवशी बोलवलं आणि काम झालं. म्हणजे बोलवल्याचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे का काही, तर ते म्हणाले आता ते तर पोलिसांनाच विचारावं लागेल. म्हटलं ठीक आहे आम्ही विचारतो. मग मी विचार केला की काल भाऊबीज होती, म्हटलं यांना बोलवून घ्यावं, म्हणून आज त्यांना बनकरांना आपण इथे बोलवलंय. आपण एक्झिक्युटिव्ह त्यांच्या काय त्यांचं नाव बांगरला सांगितलं, पण पुण्याला सुद्धा आपण जरग साहेब, म्हणजे जे पवार साहेब होते ना, आता पवार यायचे ते आता जरग साहेब आले. तर आपण काय करू शकतो, काय कारण आपण पिंपळगाव सिद्धनाथची परिस्थिती पाहिली, बोंबाबोंब केली लोकांनी. त्या बिचाऱ्या 2 लेकरं त्या बाईला, काही 1 रुपयाची तिला आज मदत झाली नाही. गावाने दोन नेते बोलवले, राडा घातला, केस दाखल केली आणि त्या बिचारीला आज पाहायला गेलं तर तिची परिस्थिती, कोणी तिला विचारायला गेलं नाही तू कसा बोललास. मी 10 झाला का 12 दिवसापासून मी माझ्या कामाला, सगळे आपापल्या कामाला. मग ह्या आई बापाचं पोट कसं बघायचं. मी त्यांना तेच विचारले तिथे आणले. आणि ते नुसतं विचारलं नाही तर अक्काताईला सांगितलं, ज्योतिताईला, की अशी घटना घडली आहे, सगळे पॉईंट मला पाठव. की तो भले कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता, पण ती जी एजन्सी ज्यांना दिलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राची एजन्सी आहे, नेपाळची आहे. परंतु त्या एजन्सीला बोलवून आपण कसं जास्तीत जास्त त्यांच्याकडनं यांना मदत मिळेल हा एक प्रयत्न. दुसरा प्रयत्न की ह्या आईबापाला पेन्शन चालू झाली पाहिजे आणि ती पेन्शन चांगली पाहिजे, 20-1 हजारापर्यंत कशी जाईल. हे फक्त मी माझ्या पद्धतीने त्या लोकांना सांगते की आपल्याला त्यांना महिन्याला, आज त्यांचा करता पोरगा गेलाय, आता गेलाय त्याला आणू शकत नाहीये हे सगळ्यांना कळतंय. म्हणून 2 दिवस निवडल्यानंतरच बोलण्यात पॉईंट असतो. नाहीतर चुकीच्या पद्धतीने जर सगळ्यांनी ओरड केली तर त्या माणसाला फासावर चढून सुद्धा आपलं भरून नाही येणार, आपलं लेकरू नाही येणार परत. त्या आईचं कोणी तिला समजूत घालू शकत नाही, आपली तेवढी ताकद नाही. परंतु ते आहेत त्यांचं पुढचं उदरनिर्वाह कसा होईल, पुढे काय करायचं त्याच्यासाठी आता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. दावा झाला घरी गेलो असं बोलून नाही चालायचं. तर आपल्याला त्यांचे कागदपत्र तयार केले पाहिजेत, त्या लोकांबरोबर मिटिंग केली पाहिजे, त्या एजन्सी बरोबर मिटिंग केली पाहिजे. एजन्सी कुठली आम्हाला काही घेणं देणं नाही, आणि आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय की नाही, तुमचा सब ठेकेदार इथला आहे की नाही. मी त्यांची मिटिंग त्यांना म्हणलं मला मिटिंग कॉल पाहिजे. त्या मिटिंगमध्ये ठरलं पाहिजे की ते आपल्याला कसं काय, आपल्या 26 वर्षाचा पोरगा आहे, आयुष्यभर त्याने सांभाळलं असतं आईबाप मरेपर्यंत, त्याचा कसा तो इथून पुढे तुम्ही काय त्याच्यासाठी करणार, आणि जो दोषी आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल ती सुद्धा कायदेशीर कारवाई आपण करू. परंतु आज पहिली गोष्ट त्या आईबापाचा विचार. आणि म्हणूनसाठी आपल्याला सगळ्यात पहिलं, कारण खरोखरच दावा झाला ना बाई, कोणी परत येत नाही दारात आणि कोणी बघत पण नाही त्या कुटुंबाचं काय झालंय. पण सुरुवातीला सगळेच येतो, त्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग असतो. पण आज प्रशासन तुमच्या समोर आहे, या ठिकाणी वाणीसाहेब आहेत, आपण सगळे इथे बसलो आहे. मला असं वाटतं की आता आईबापाला तेवढा हे नाही आहे की ते काही करू शकतील. चुलते काके सगळेच दुःखात आहे, पण आपण सगळे, तुम्ही तर निलेश आहे, तू आहे, बरोबर आहे, आपण सगळ्यांनी बसून काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, तो ठोस असला पाहिजे. त्याच्यासाठी थोडं बोलून घेऊ अधिकाऱ्यांना. आपल्याला जावं लागलं तर आपण पुण्याला जाऊ, परंतु या ठिकाणी या आईबापाचं
उद्याचं भविष्य आपण सावरलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित न्याय दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला पटते का बघा, मी फक्त मांडू शकते, दुसरं ताई, पटतपर्यंत तुम्ही सर्व त्याला न्याय त्याच्या आई वडिलांसाठी तरी हात करायला ताई मी याच्यासाठी झाली आहे इथे. ती माझी पण ताई आहे. बरोबर आहे. हे पोरगा तुमचा नाही, माझा पण गेलाय, मी असं समजते. हो. कारण तो मला भेटलेला आहे, नसता भेटला तरी तो माझा आहे. कारण निलेश झाला, विवेक झाला, यांच्याबरोबर तो आलेला आहे. आणि तिथले सुद्धा कार्यकर्ते सांगतायत ना, तो नितीन काकडे, तो सचिन ठाणेकर सारखे फोन करून मला रात्री पण तरी दुसऱ्या दिवशी दुपारी पण जेव्हा त्याचा कार्यक्रम झाला ना 11 वाजता तुमचा त्या विधी, तेव्हापर्यंत माझं त्यांचं ट्युनिंग चालू होतं. पण मी विचार केला की आता यांनाच इथपर्यंत आणलं पाहिजे ना अधिकाऱ्यांना, की ह्या घरची परिस्थिती काय बघा म्हणून. आणि मग या आईबापाचा विचार, ही परिस्थिती पाहून आता जसं वाणी साहेबांना पण आम्ही बोलवलं का आता बाबा हे कळू देत लोकांना, प्रशासनाला जाग येऊ दे, की प्रशासनाने सुद्धा याच्यामध्ये. माझी पोरगी वकील आहे, तिला पण सांगितलं की बेटा पॉईंट काढून आम्हाला पाठव, नाही तर उद्या आपण भांडताना आपल्याकडून काही राहू नये, आपल्याला व्यवस्थित भांडता आलं पाहिजे. ते भांडण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी निश्चित आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. कुठेही कमी काही पडू देणार नाही. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देणार, म्हणजे योग्य रीतीने तुम्हाला न्याय कसा मिळेल ते बघणार. कारण आता या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की गेल्या 1-1.5 तास ते माझ्याकडे आलेत. आम्ही बसून चर्चा केली सगळ्या विषयांवर, त्यांना बोलवलं. म्हणलं ते कोण आशापुरे त्यांना बोलवलं. तुम्हाला कोणी बोलवलं होतं? यांना कोणी बोलवलं 17 तारखेला? कोण होते? युनिसेक वाले का? आम्ही यांच्या ऑफिसला गेलो. आमचं म्हणणं काय होतं, म्हणजे याचे दाजी होते आपलं रोशन, ते मी आणि आम्ही गेलो होतो. त्यांना काय बोललो, आम्हाला हे बघा गुन्हा सिद्ध होईल, त्याला शिक्षा होईल, त्याला शिक्षा झाल्यावर हे उघड्यावर पडणार आहे. ऐका ना, आता ते काय करायचं नाही. आता आपल्याला त्याला बोललो की तुम्ही आमच्या सोबत मीटिंग त्याला लावा. शिक्षा म्हणला त्याला शिक्षा होणार, आपल्याला काही फायदा मीटिंग होणार लावू नाही. त्यांच्या समोर. आज आम्हाला ठोस पिंपळगाव काय- सिद्धनाथचं उदाहरण तुमच्या समोर आहे. त्या बाईची जाऊन परिस्थिती पहा. मी आता 2 दिवसापूर्वीच विचारलं की काय झालं तिला. ज्या परिस्थितीत 2 गट भांडणं करतात आणि निघून जातात, परंतु ज्या घरात घडलंय, ज्यांचं गेलंय, त्याच्या पोटात त्या आईला विचारा ना, तिने 9 महिने पोटात ठेवलंय, तिची काय भावना आहे. त्या बापाच्या आईचे जो आधार होता, तो सांभाळणारा होता, तो तर नाही ना आज. तुम्ही कोण जबाबदारी घेणार आहे? कोण घेणार आहे त्यांना तुमच्या बरोबर? मग त्यांना राहायचंय ना, मग त्यांचं पोट भरलं पाहिजे ना, त्यांना पण त्यांची काळजी झाली पाहिजे. या उद्देशाने आपण इथे जमलोय. त्यामुळे निश्चितपणाने उद्याचं वर्किंग डे आहे. उद्या सकाळी आपण पाहिजे तर मी पत्र आता पाठवलंय, मी वरच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं. मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आहे. त्या आईबापाचं त्याच्यात तुम्हाला पण पत्र देते. आणि परवा मी स्वतः सोमवारी तिथे जाऊन बसणार आहे आणि सोमवारी सगळ्यांना बोलवायला लावणार आहे पुण्यामध्ये. तुम्ही पण कोणाला यायचं निलेश, तुम्ही कोणी पण त्यांच्या कुटुंबातलं कोणी असेल ते या. मी सोमवारी एखादा जो कोण व्यक्ती यायचं असेल, आम्ही तिथे ती मिटिंग तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत घेणार. आणि ते यांना अधिकाऱ्यांनी यांच्या पाठी लागण्यापेक्षा ज्यांना अधिकार आहे, ज्यांना द्यायचे, ती एजन्सी आली पाहिजे. कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता तो, जर सब ठेकेदाराच्या हाताखाली तर आपण त्याला बोलवलं पाहिजे ना, त्याला वाकवलं पाहिजे. तर तिथे आपण जाऊ. ते आता इथपर्यंत तर यांना आता आणलंय, पण मी आता तिथे जाईल मेन अधिकाऱ्यांपर्यंत. वेळ पडली तर त्यांना पण इथे बोलतो. पण एक मिटिंग झाली तर आपल्याला क्लिअर तर होईल नेमकं आपण यांना कसं न्याय देणार आहोत. ते कळलंच नाही तर नुसतं बोलाची कडी बोलाचा भात काय उपयोगाचा. म्हणून साठी त्या दिवशी तेच झालं. युनिसेकवाला माणूस आला, त्याच्याकडे काहीच नाही, फक्त त्या कंपनीच्या मालकाने पाठवलं, झालंय. त्यांचा पाठ तोच असतो, त्यांचा पाठ फक्त तिथलं पंचनामा करून नाही युनिसेक नाही. एजन्सीवाला आला, तो त्याच्याकडे म्हणजे त्याला- युनिसेक म्हणून पुण्याची कंपनी आहे. बाहेरची कंपनी कोण आलो नाही इथली एजन्सी, सब एजन्सी सब agency आहे. आणि मेन त्याच्यामध्ये- भोपाळची आहे. तर ज्याचं त्याचा एक आहे माणूस त्याचं आला. भोपाळवाला त्याला आहे. काहीच माहित नव्हतं. मुंडे 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 म्हणून नाही, त्याच्या अंडर काम करणाऱ्याला त्याला काहीच माहित नव्हतं. त्याला हे झालेलं त्याच दिवशी सकाळी 10 वाजता कळालं होतं. आणि तो 3 वाजता आला. त्याला बोललो तुम्ही आले तर ठीक आहे, तुम्ही आलात मान्य आहे. पण तुम्ही असं ठोस सांगा की आम्ही इथपर्यंत आम्ही देऊ शकतो त्या कुटुंबाला, त्यांना बाबा त्याच्या पगाराच्या किंवा त्याच्या काही हे. ते फक्त एवढेच बोलले की पगाराच्या 85% आम्ही प्रयत्न करू पेन्शन देण्याचा.
त्यांच्याकडे काय ठोस डिटेलच नव्हतं. डिटेल नव्हती त्याच्याकडे. मग ते म्हटले की 17 तारखेपर्यंत आम्ही सांगतो. 17 तारखेपर्यंत म्हणजे उद्या- त्यांचा एक विषय ऑफिसर येणार होता. साहेब आता याच्यात दोन विषय आहेत. गडचिंता झाली त्याचं तुमचं कोण तुम्हाला दुसरं कोण असेल ते तो वॉचमॅन काय तो वायरमॅन वायरमॅनच गुळवे ना वायरमन गोळवे. हो. आणि दुसरा कोण आहे ते काय सगळी चौकशी करून त्याचा अहवाल पण आला पाहिजे. हो सर. हा? जर तो डीपीवर चढला होता तर डीपी ऑफ करूनच चढला होता ना. हो. हो त्याशिवाय तर चढायला नाही पाहिजे. तो चढलाच नाही ना त्याशिवाय. तेच ना. नाही तसं नाही, साहेब, तुम्ही नाही, update तर वाणी घेतली साहेब, असतील ना? वाणी साहेब, एक मिनिट मी माहिती घेतली तुम्हाला चुकीची माहिती. एक मिनिट. त्या ठिकाणी ज्या वेळेला दोघांचं ठरलं की एकाने डीपी बंद करायला जायचं आणि एकाने याने वर चढून काम करायचं, बरोबर? त्यावेळी त्याने सांगितलं 20-25 मिनिटाने ती म्हणजे डीपी त्याचं चालू timing ठरलं कर. होतं. टायमिंग ठरलं होतं त्यांचं की एवढ्या वेळात हात चढून हे करणार आणि तो तिकडे जाऊन चालू करणार. पण हा जेव्हा वरती जायला पाहिजे त्याला वाटलं की हा वर गेलाय आणि हा खाली बोलत राहिला. म्हणजे याचा वेळ तिथल्या लोकांमध्ये बोलण्यामध्ये गेला 15-20 मिनिटं आणि नंतर हा वरती चढला. त्याचे साहेबांचा फोन आहे. हा द्या. कोण आहे? त्यांच्या एस अभियंता. साहेब. हॅलो. नमस्कार सर. इथे घडलेली घटना पिंपळवंडीमध्ये, परंतु तो जो आपला आउटसोर्सेसचा कामगार होता तो माझा कार्यकर्ता आहे आणि तो कुरणमधला आहे आणि संदेश त्याचं नाव आहे आणि त्याला सुट्टीच्या दिवशी रविवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुमचा गुळवे म्हणून तो या ठिकाणी असणारा जो वायरमॅन आहे त्याने बोलवलं आणि त्याला सुट्टीच्या दिवशी इकडे घरात त्याचे कोणीच नाही आहे करणारा. त्याचे आई बाबा आहेत, बाबा अपंग आहेत आणि आई आहे, आलं का लक्षात, एक बहीण आहे. तो तिकडे गेला बोलवलं म्हणून साहेबाने आणि तिकडे गेल्यानंतर त्याला तो डीपीओ चढलेला असताना ह्याने जाऊन तिकडे कनेक्शन सुरू केलं आणि तो जाग्यावरच गेला. 26 वर्ष वय आहे, लग्न झालं नव्हतं अजून आणि तो करता आहे, प्रमुख आहे, घरातला घर राहायला नीट नाही. आज आम्हाला बसायला सुद्धा कुठे बोलवलंय, त्याच्या चुलत्याच्या घरात बोलवलंय, त्याच्या काकाच्या घरी, आलं का लक्षात. आणि हे बी सिरियस की ज्या वेळेला असं घडतं त्यावेळेला दोन्ही लोक त्या ठिकाणी त्याच्याबरोबर दुसरा व्यक्ती एकामेकाला कॉन्टॅक्ट कन्फर्म झाल्याशिवाय ते चालू केलीच कशी डीपी. आणि त्याला सुट्टीच्या दिवशी जेव्हा बोलवलं जात आहे, एवढी इमर्जन्सी होती कोणी आणि कोणी बोलवलं. आता हे पोलीस स्टेशनशी आम्ही बोलणारच आहोत, पण सर तुम्ही लोकांनी सुद्धा तेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे. मला ह्या आई बापाला जे आयुष्यभर सांभाळणारा पोरगा गेलाय, जो ज्या बापाने ज्या आईने जन्माला घातलं, ज्या बापाने खेळवलं, त्याच्या खांद्यावर त्याची डेड बॉडी नेली आहे, असा कोणाच्या आयुष्यात क्षण आला पाहिजे का? आणि एवढी वाईट घटना घडली आहे, तर तुम्ही काय रिॲक्शन द्याल? आम्हाला जास्तीत जास्त ह्या आईबापाचं पुढचं आयुष्य, पेन्शन पण पाहिजे आणि त्याची भरपाई पण पाहिजे. आपण कॉम्पेन्सेशनसाठी आता घटना झालेली दुर्दैव कॉम्पेन्सेशनसाठी जे काय करता येईल ते मॅक्सिमम करून आपला त्याची व्यवस्था करू. आणि मी स्वतः सोमवारी येणार आहे, पवारांना पण मी कळवणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही संबंधित जी कोणती एजन्सी वाला आहे त्याला बोलून घ्या, तो पुण्यातलाच आहे. वेळ आपण ठरवून घेऊ आणि त्यांचा एक प्रतिनिधी राहील. या गावातले सगळे त्या दिवशी 100-150 तरुण तिथे, वातावरण एकदम तंग होतं. माझी आई आजारी होती पहिल्यांदाच आणि मला मुंबईला रवाना व्हावं लागलं होतं, मी इथे नव्हती. परंतु जी काही घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि त्या ज्या वेळेला तो दुसऱ्याच्या घरात प्रकाश पाडायला तुम्ही बोलवलं, त्या गावात तुम्ही लाईट त्याला कनेक्शन करायला बोलवलं, डीपी बसवायला बोलवली, त्यावेळी यांच्या घरातला कायमचा दिवा विझलाय हे लक्षात ठेवा. ओके, मी तुम्हाला पत्र पाठवलंय, तेवढं पाहून घ्या आणि सोमवारची नियोजन आपण पवार साहेबांशी बोलून ठरवून घेऊया. कोणीही असं म्हणता कामा नये की हा जबाबदार व्यक्तीच तिथे बसलेला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की याच्यातून कसं कसं तुम्ही यांना भरपाई देणार आहात, कशी यांचं पुढचं जीवन आणि त्यांची पेन्शन चालणार आहे. ओके, हा त्यांना ट्रेनिंग दिली पाहिजे, त्यांना कधी जावं, तुमचं मस्टर सुद्धा त्या ठिकाणी भरलेलं नाहीये, त्याच्या ठिकाणी नोंद पण नाहीये, मग तुम्ही बोलवलं कसं? बऱ्याच गोष्टी आहेत तर प्रत्यक्षात भेटल्यानंतर बोलू, पण तुम्हाला लुपोज कळले पाहिजे, तुम्हाला चुका कळल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. ओके,
आणि याच्यात जर हलगर्जीपणा झाला तर शेवटी ताईशी गाठ आहे, एवढं लक्षात ठेवा. तो माझा पण मुलगाच होता. येस येस. आम्ही पॉइंटला गेलो, आम्ही ऑफिसला गेलो, यांचे कर्मचारी ऑफिसला बसलेत पण बॉडीपर्यंत जवळ गेले नाही. लाईन बंद होती, घटना घडली, लाईन बंद होती. उंडे तिथं बसून होता, उंडेने आम्हाला दाखवलं तिकडं झालंय जा, पण उंडे तिथपर्यंत गेला नाही. त्याच्यानंतर 2 परमनंट वायरमॅन होते, ते सुद्धा तिथं गेले नाही. त्या संदेश जवळ फक्त तिथले रहिवाशी होते का, तेवढेच होते. ऐक ना याचं कारण सांगतो, आम्ही सांगतो तुला, कारण तुझ्यासाठी ही पहिली घटना असेल. परंतु पिंपळगाव सिद्धनाथला मारहाण पण झाली, आलं का डिपार्टमेंट मध्ये. ते पण गोष्टीचा विचार करून घाबरून सुद्धा लोक आपण आपल्याला काय साध्य करायचं आहे, त्यांना न्याय द्यायचा आहे ना. दादा शांत व्हा. आम्ही बाईला समजवतोय, आता तुम्ही थोडस शांत व्हा. थोडं शांत व्हा. शांत. आम्ही सगळे दादा, आपण खरंच आणू शकतो का? होऊ शकतं का असं? त्याच्या आठवणी करणं आपल्या सगळ्यांना आवडत होता. तो होता कुणी? सर आता काय प्रोव्हिजन असेल, नेमकं काय करणार तुम्ही? याच्यामध्ये ना आता जे मनाला चटका आमच्याकडून लागलेला आहे, म्हणजे शेवटी माणूस म्हणून आपण माणुसकीच प्रत्येकाने जपले पाहिजे. आणि जे घटना घडलेली आहे आता ही तर म्हणजे ह्या कुटुंबावरती जो आघात आलेला आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या कुटुंबाला आर्थिक मदत मॅक्झिमम जास्तीत जास्त कशी मिळवून देता येईल त्याप्रमाणे निश्चित प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून केले जातील. आणि त्यांना दैनंदिनी गुजारा करण्यासाठी वगैरे त्याची मदत होईल. आणि पॉझिटिव्हली म्हणजे ह्याच्यात ते कुटुंब या पुढच्या काळामध्ये कसं व्यवस्थित हे करता येईल, म्हणजे त्यात पेन्शनची योजना आहे, ते त्यांच्या पश्चात आईवडिलांना पेन्शन मिळू शकेल, त्या पद्धतीने त्यांना आर्थिक मदत मिळेल. त्याचप्रमाणे जे बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांची एजन्सी आहे त्यांच्याकडून जे आर्थिक मदत मिळते ती पण मदत मिळवून त्या देण्याचा निश्चित प्रयत्न केला. पेन्शन कोणाकडनं मिळणार? ते पेन्शन हे सरकारकडूनच मिळते. त्यांनी जे हे केलेलं असते त्याप्रमाणे पेन्शनचा लाभ हा आईवडिलांना आता अविवाहित असल्यामुळे आईवडिलांना ते मिळणार त्याची पेन्शन. ती पण सांगा ना कशामुळे घडले त्याची सुद्धा चौकशी करू. त्याची चौकशी तर निश्चित होणारच आहे. ह्या घटनेनंतर आमचे जे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेब आहेत ते सुद्धा येऊन त्या घटनेवर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत, सगळे रेकॉर्ड पाहिलेला आहे. आणि त्यांचा एक निश्चित अहवाल नंतर एक प्राप्त होतो, त्याच्यामध्ये त्यात डिटेल्स सगळे. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, मोबाईल आपल्याकडे आहे, एक जण सांगतो एवढ्या वेळात दुरुस्त कर मग मी पुन्हा चालू करतो. फोन करून ते विचारू शकत होते पवित्र चालू झालंय का, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का. हा निष्काळजीपणा प्रथमदर्शनी वाटत नाही? तसं फक्त फोनवरती विसंबून किंवा संभाषण करून अंदाजे टाईमवरती चालू करणे हे निश्चित बाब चुकीचे आहे. त्या पद्धतीने खाली उतरला की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं होतं. लाईन एक वेळ एवढा बेजबाबदारपणा असं वाटत नाही? 15 मिनिट अर्धा तास उशीर झाला तरी हरकत नाही, परंतु व्यवस्थित खात्री करूनच त्यानंतर लाईन चालू करायला पाहिजे परमिट रिटर्न वगैरे झाल्यानंतर. तर जे दोषी असतील त्यांच्यावर काय प्रोव्हिजन? नक्कीच कारवाई होणार ते रिपोर्टमध्ये येईल. तर तुम्ही या कुटुंबाला भेट दिली, सांत्वन केलेलं आहे, यांना आर्थिक मदतीची पण गरज आहे. तर ठीक आहे, तुम्ही मानसिक सपोर्ट वगैरे केला, पण शेवटी कुटुंबाला त्यांचा आधार वर गेलेला आहे. नक्कीच हे सगळं जे झालंय ना ते अगदी मी सकाळी आल्यानंतर त्यांना बोलवून घेऊन अगदी सगळ्यांशी चर्चा करूनच की नेमकं आर्थिक मदत आपण कशी करू शकतो. आणि नुसती आर्थिक मदत वन टाईम देऊन त्यांचं सांत्वन करणं हे आमच्या डोक्यात नाही. तर त्यांना कायमस्वरूपी जी पेन्शन कशी मिळेल ते हयातीत आहेत तोपर्यंत त्या दोघांनाही ते त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा महिना कसा चालेल, कुटुंब कसं चालेल, त्या दोघांचाही विचार करून
ते त्यांना मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, कारण सरकारने तसं प्रोव्हिजन केलेलं आहे. फक्त आपण जे कागदपत्र पूर्तता करायची आहे त्याच्यामध्ये ह्यांनी देखील प्रामाणिकपणा दाखवायचा आणि त्यांनी त्याच्यामध्ये कुसुराई करू नये याच्यासाठी आपण मॉनिटरिंग करायचे. आणि आपण मी तर स्वतः उठूनच काम करत असते, त्यामुळे प्रश्नच नाही. मी प्रत्येक कागद प्रत्येक गोष्ट तपासून घेणार आहे. आणि ह्या सगळ्या तरुणांच्या ज्या भावना आहेत त्यांनी त्या 2 दिवस 3 दिवस ज्या पद्धतीने काढले, आज 5वा दिवस आहे, परंतु त्यांची सुद्धा मदत मला लागणार आहे. उद्या कोण म्हणेल की झाले 10 दिवस आणि सुटलो आपण, असं नाही. याच्यामध्ये प्रॉपर त्या कुटुंबाला मदत करायची असेल तर जोपर्यंत त्यांचा हक्काचं त्यांचा जे काही सरकारकडनं किंवा शासनाकडनं आपल्याला मिळून द्यायचं आहे ती परिपूर्णता झाल्याशिवाय प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारून ते काम केलं पाहिजे, अशी माझी देखील सगळ्यांना विनंती आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने आपण त्या भाऊच्या मनामध्ये असणारं, कारण तो गेला पण त्याला वाटत होतं ना, मी माझ्या आईबाबाचं असं करेल तसं करेल, सांभाळ करेल, त्यांना कसं म्हणजे गरिबीत होता तर मी कसं वरती येईल, मी कष्ट करेल, म्हणून तो सुट्टीच्या दिवशी देखील फोन आल्यावर गेलाय ना. तो फोन कोणी केला हे मला आता कळत नाही आहे, पण आपण ते सुद्धा माहिती काढू. आणि जे कोणी चुकीचं केलं असेल, जो कोणी आरोपी असेल, जो कोणी चुकीचा वागला असेल त्याला सुद्धा शासन झालं पाहिजे. कारण एवढी तरुण मुलं नोकऱ्या नसल्यामुळे ज्या पद्धतीने म्हणजे आज जे मिळेल ते हाताला काम करायला बघतात आणि आपला जीव धोक्यात घालतात, तर यांचे वायरमॅन असे आहेत की ते वरती चढूच शकत नाही. मग असंच त्या गावातल्या मुलांना हाताशी घ्यायचं, त्यांना चढवायचं काम करून घ्यायचं. आणि आता कुठे मला वाटतं की एवढ्या वर्षाने पहिल्यांदा भरती त्यांची यावेळी झाली आहे. त्याच्यातले काही लोकच इथे आलेले आहेत, काही येणं बाकी आहे. परंतु प्रॉपर ट्रेनिंग देणं, प्रॉपर रजिस्टर मस्टर भरणं, ह्या सगळ्या गोष्टी होत नसतील तर त्या याच्या पुढे झाल्या पाहिजेत, जेणेकरून अशी दुर्घटना घडू नये. या सगळ्या गोष्टीचा मी मागणी करून आणि त्याच्या पाठी लागून त्या पद्धतीने काम चालू आहे की नाही हे सुद्धा आमच्या लोकप्रतिनिधीचं आणि तुमच्यासारख्या देखील जागरूक मीडियावाल्यांचं काम आहे की कुठे कुठे असं घडत असेल तर ते घडण्याच्या पूर्वी जर कळलं तर दुर्घटना टळू शकते. तो प्रयत्न तर आपण नक्की करू शकतो, तो केला पाहिजे. चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार जुन्नर पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे बदल्यात नवीन दागिने खरेदी अधिकारी चैतन्य या ज्वेलर्स कुटुंबाला भेट दीपावली देऊन महोत्सव त्यांचं सांत्वन केलं. 2023. यावेळी ऑफर कालावधी कुटुंबातील फक्त सदस्य 5 नोव्हेंबर ते बोक्साबोक्शी 27 लढत नोव्हेंबर होते. पर्यंत. मुख्य शाखा यावेळी मुंजाबा आशाताई बुचके यांनी संपर्क या क्रमांक कुटुंबाला 9890 धीर दिला. 25 63 ब्युरो 45. रिपोर्ट, शाखा विघ्न नंबर 1 टाइम्स, त्रिमूर्ती पुरण. मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. संपर्क क्रमांक 8956 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.